अति सुंदर. थँक्यू थँक्यू खूपच छान. थँक्यू. क्या बात आहे. थँक्स अ लॉट. वा, खूपच छान आहे. धन्यवाद. नमस्कार मंडळी, काय मजेत ना? भूक लागली आहे का? विचारांची भूक आहे का पोटाची भूक आहे? सगळ्यांनी इतक्या उत्तम त्यांच्या त्यांच्या स्टोरीज मांडल्यात. सरांनी सांगितलं तसं खूप हालाखीच्या परिस्थितीतनं ते आत्ताच्या स्टेजला येऊन पोचलेत. इवन सरांनी पण त्यांच्या मिसळीची जी स्टोरी सांगितली, मला असं वाटतं मी लकी आहे की एवढ्या हालाखीच्या परिस्थितीतनं मला कधी जायला नाही लागलं. पण याची फ्लिपसाईड अशी असते की जेव्हा घरात सगळं असतं तेव्हा कुठंतरी ते काहीतरी करून दाखवायचं आहे, ती अर्ज कमी होऊ शकते. मी जेव्हा पुण्यातनं अभ्यास करत होते, माझं जन्म, शिक्षण, लग्न सगळं पुण्यातलंच आहे. सो जेव्हा मी CA करत होते तेव्हा कायमच असं वाटायचं की अरे CA झालं पाहिजे. घरचे तसे चिल होते की काय ठीक आहे, झालं नाही झालं. माझे वडील तर मला कायम चेष्टेने म्हणायचे, मुलगी आहेस, लग्न करून दिलं, माझा विषय संपला. पण मी कायम म्हणायचं नाही, ते तुमचं काही असेल, मला CA व्हायचंच आहे. सो खूप अभ्यास केला. CA फायनलच्या वेळेला तर जवळजवळ मला आठवतं आहे ऑन ॲन ॲव्हरेज 16 तास अभ्यास केला. आणि पहिल्या फटक्यात तिन्ही लेवल, CA फाउंडेशन, CA इंटरमिजिएट आणि CA फायनल, तिन्ही लेवल्स पहिल्या फटक्यात क्लिअर झाले. 2008 सालीच CA झालं होतं. आणि त्याच्यानंतर माझा दादा पण CA, माझी वहिनी पण CA आहे. त्याच्यामुळे ते दोघं तेव्हा, कदाचित तुम्ही डेलॉईट किंवा अर्न्स्ट अँड यंग अशी बिग 4 CA फर्म्सची जर नावं ऐकली असतील तर ते दोघं तिकडे जॉब करत होते. तेव्हा मला सहज एक इंटरव्ह्यू तरी सेट करून ते देत होते. मला आरामात तिकडे जॉब करता आला असता किंवा CA फर्म स्वतःचीच काढायचा एक चान्स मिळत होता. पण मी म्हटलं मला शिकवायचं आहे, मला शिकवण्याची आवड आहे, सो मला त्यांनी ट्राय करून बघायचं एकदा. पण जेव्हा मी कन्फ्यूज होते की जॉब करायचा का शिकवायचं, बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन असतं ना मनात की जॉब करायचा का बिझनेस करायचा. किती जणांना हे कन्फ्युजन आहे? भरपूर जणांना आहे. त्याचं सोल्युशन माझ्या मते खूप सोपं असतं की दोन्ही करून बघा. तुम्हाला एका वेळेला कळेल की काय आवडतं आहे, काय नाही आवडत आहे. सो मी 10 ते 6 एका CA कडे जॉब करत होते आणि तेव्हा मला शिकवण्याची एक संधी आली होती. संधी आली 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना अकाउंट्स शिकवायची. खूप मिळलं, अरे वा, पहिल्यांदाच संधी आली आहे, खूप अभ्यास करूया. छान अभ्यास केला भरपूर 11वी 12वीचा, स्वतःच्या नोट्स तयार केल्या आणि अगदी 2 दिवसांवर नंतर बॅच सुरू होणार अशी सिच्युएशन होती. मी सरांना नोट्स दाखवायला गेले. म्हटलं सर सगळं व्यवस्थित आहे ना, एकदा बघून घेताय ना? तर ते म्हणले अगं बरं झालं तू आलीस, आम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स शिक्षक मिळालेला आहे, त्याच्यामुळे तू नाही आहेस आता. आणि असं वाटलं की जे मला आयुष्यात करायचं होतं, पहिलंच फेल्युअर मी आयुष्यात तेव्हा बघितलं होतं. अनेक जणांना CA करता करता फेल्युअर्स येतात, ते थँकफुली मला कधी बघायला लागलं नाही. पण CA झाल्यानंतर आयुष्यातलं पहिलं फेल्युअर आलं, ज्याच्यात मला वाटत नाही की माझी काही चूक होती. तेव्हा काय वय 21-22 होतं आणि मी ठरवलं आयुष्यात काहीही करीन पण शिकवणार नाही कधी. लहान होते त्याच्यामुळे ते असं एकदम हे झालं होतं, हर्ट झाले होते मी. मग मी त्याच्यापुढे जवळजवळ 6 ते 8 महिने फक्त जॉब करत होते आणि 10 ते 6 तेवढे चालू होतं माझं, गाडी चालू होती ती. मग अजून एक शिकवण्याची अपॉर्च्युनिटी आली. सिंहगड संस्था तुम्ही कदाचित ऐकलं असेल, तिकडे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हा विषय शिकवायची संधी आली होती. इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आणि माझा काडी मात्र संबंध नाही आहे. सो मी तिकडच्या डायरेक्टरला विचारलं की मला तुमच्या लायब्ररीचा ॲक्सेस द्याल का, मी शिकीन आणि मग मी शिकवण्याचा प्रयत्न करीन. त्यांनी अलाऊ केलं. सो मी 6 नंतर घरी जायच्या ऐवजी लायब्ररीत जायचे. लायब्ररीत रात्री आयदर पुस्तकं घरी आणून किंवा लायब्ररीत बसून 10-10:30पर्यंत अभ्यास करायचे. नेक्स्ट डे सकाळी 7:30ला लेक्चरला हजर कॉलेजमध्ये. सो शेड्यूल CA झाल्यानंतर असं होतं की 7:30 ते 9:30 लेक्चर, 10 ते 6 जॉब आणि परत संध्याकाळी 7 ते वॉटेवर अभ्यास. सो असं शेड्यूल सुरू झालं होतं. आणि हे शेड्यूल जवळजवळ वर्षभर फॉलो केल्यानंतर कळालं की 10 ते 6 घड्याळाला काहीतरी प्रॉब्लेम होतो बहुतेक, पुढंच जात नाही भराभरा. पण तो सकाळचा जो 7:30 ते 9:30चा जो वेळ असतो तो असा फास्ट निघून जातो. आणि हे जेव्हा मी एक 6 महिने केलं तेव्हा मला लक्षात आलं की मला ते शिकवण्यात खूप मजा येते, मी जॉब नाही केला पाहिजे.
सो तेव्हा मी जॉब सोडून दिला. एक टिपिकल मराठी फॅमिलीतनं आल्यामुळे वडिलांनी खूप ओरडलं की अगं तू वेडी आहेस का, महिन्याच्या महिन्याला एवढा पगार जमा होतोय, जॉब सोडणं इज नॉट गुड, तू तेवढं करत राहिलं पाहिजेस. पण म्हटलं नाही, मला काहीतरी प्रयत्न करून बघू दे. सो मग मी फुल टाईम MBAला शिकवायला लागले वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये. तेव्हा मी जवळजवळ 7 वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन MBAला शिकवत होते. CAच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते, CA इंटरमिजिएट, CA फायनलच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. हे जवळजवळ माझं पुढे 1-2-3 वर्ष चालू होतं. लग्न झालं माझं 2011 साली, सॉरी 11 साली लग्न झालं आणि त्याच्यानंतर लगेचच मला एक अपॉर्च्युनिटी आली सेबीच्या तर्फे. सेबी ऐकलेलं आहे सगळ्यांनी, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. त्यांनी अप्रोच केलं की त्यांना फायनान्शियल अवेअरनेसचे सेशन्स करायचे आहेत आणि अनेक शिक्षकांना त्यांनी विचारलं की तुम्ही या आमच्याकडनं शिका आणि लोकांना शिकवा. सो मी तिकडं मुंबईत गेले, एक ट्रेनिंग घेतलं आणि मग मी अनेक वेगवेगळ्या लोकांना, अगदी गृहिणी असू देत, कॉलेजचे विद्यार्थी असू देत, शाळेतले विद्यार्थी असू देत, मिडल लेवल मॅनेजमेंट असू देत, टॉप लेवल मॅनेजमेंट असू देत, रिटायर्ड लोक असू देत, सगळ्यांना मी शिकवायला लागले. आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या टार्गेट ग्रुप ऑडियन्समधनं एकच लक्षात आलं की फायनान्स म्हटल्यावर सगळ्या लोकांना धास्ती भरते की अरे बापरे, हे काय आपल्याला नाही येणार, फायनान्स खूप अवघड आहे. जवळजवळ 100 कार्यक्रम मी पुढच्या 2 ते 3 वर्षात केले होते आणि तेव्हा मला एक त्यातली नॅक कळायला लागली होती की व्हॉट इज मिसिंग. आणि जेव्हा आपल्याला माझ्या मते तो एक मिसिंग फॅक्टर सापडतो आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ती गॅप खूप चांगल्या पद्धतीने भरू शकता, तर आय थिंक ह्याच्या एवढी चांगली बिझनेस अपॉर्च्युनिटी कुठंच नसू शकते असं माझं मत आहे. मी परत एकदा रिपीट करते, बेस्ट बिझनेस अपॉर्च्युनिटी तुम्हाला तेव्हा मिळू शकते जेव्हा तुम्हाला कळतं आहे की काहीतरी मिसिंग आहे, तुमच्याकडे एक सोल्युशन आहे, तुम्हाला वाटतं तुमच्याकडे त्याच्यात एक्सपर्टीज आहे आणि तुम्ही ती जी काय गॅप आहे ती फिल करायचा प्रयत्न करता. जी गॅप होती ती फायनान्शियल अवेअरनेसची होती. जे एक्सपर्टीज माझ्याकडे होतं, मी CA होते आणि मी तोपर्यंत जवळजवळ एक 8-1 वर्ष शिकवत होते. सो मला बोलण्याची एक स्किल होती आणि म्हणलं व्हाय नॉट, मी ह्याच्यातच पुढं काही करावं का. सो 2008 ते 2019 जवळजवळ 10-11 वर्ष सर्व कॉलेजेसमध्ये शिकवलं. तेव्हा मी म्हणलं आता एक काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करूयात आणि म्हणून पहिल्यांदा 2019 साली यूट्यूब चॅनल चालू केला. यूट्यूब चॅनल जेव्हा चालू केला तेव्हा काहीच माहीत नव्हतं की हे कसं असतं, काय असतं, कसं रेकॉर्ड करतात माहीत नव्हतं. इनफॅक्ट जर तुम्ही माझे सुरुवातीचे व्हिडिओ बघितले तर दिवा मागे आहे पुढे असायच्याऐवजी, त्याच्यामुळे माझ्या डोक्याच्या भोवती असं वलय वगैरे दिसेल तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये. सो इतकी काहीच कल्पना नव्हती. सुरू केलं आणि पहिलं लेक्चर जे मी यूट्यूबवर अपलोड केलं होतं स्टॉक मार्केटविषयी, ते होतं बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट. किती जणांनी बघितलं आहे ते बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट लेक्चर 1? वाव, अमेझिंग. ते 1.5 तासाचं लेक्चर आहे आणि मला भरपूर जणांनी सांगितलं की 1.5 तास कोणीच नाही बघत यूट्यूबवर, तुझं चुकतं आहे काहीतरी. म्हणलं हे बघा, मी काही पैसे खर्च नाही करणार आहे, ज्यांना बघायचं आहे ते बघतील, ज्यांना नाही बघायचं आहे ते नाही बघणार म्हटलं. पण मी म्हणलं नुसतं असं करून आडमुठेपणा करून चालणार नाही, काहीतरी स्ट्रॅटेजी लावूयात का. तर स्ट्रॅटेजी अशी लावली की तेव्हा मी म्हटलं तसं 7 वेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकवत होते. सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगितलं यावर्षीची तुमची जी व्हायवा असेल, इंटरनल एक्झाम असेल, त्याचा पोर्शन काय माहिती आहे का. पोर्शन काय ठेवला? बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट लेक्चर नंबर 1. सो तुम्ही विचार करा, तेव्हा मला जवळजवळ 10,000 विद्यार्थ्यांना मी ॲट अ टाईम शिकवत होते. सो 10,000 व्ह्यूज तर नक्की मिळणार होते मला. सो 10,000 व्ह्यूज मिळाले. सगळ्यांनी सांगितलं अरे वा मॅडम, आम्ही कॉमर्स बॅकग्राऊंडचे नसूनसुद्धा आम्हाला छान कळलं. सो इंजिनिअरिंगवाल्यांनी मधल्या लोकांना पाठवलं, ॲग्रीवाल्यांनी त्याच्या ग्रुपमधल्या लोकांना पाठवलं. असं करत करत ते लेक्चर व्हायरल होत गेलं. 3 महिन्यामध्ये त्या लेक्चरला 25,000 व्ह्यूज आले. तोपर्यंत मला असं वाटायचं की ढिंचॅक पूजा वगैरे असेच फक्त व्हिडिओज व्हायरल होतात, फायनान्सचे व्हिडिओज व्हायरल होतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि ते लेक्चर आज जर तुम्ही बघाल तर त्याला 20 मिलियन व्ह्यूज आहेत आजच्या डेटला. हे लेक्चर जेव्हा अपलोड केलं त्याच्यानंतर अजून छोटे छोटे लेक्चर्स अपलोड करायला लागले. पण तोपर्यंतही मला माहीत नव्हतं की यूट्यूबमधनं खरंच पैसा मिळतो का नाही मिळत. सो माझ्या आयुष्यातला जो टर्निंग पॉईंट होता तो होता यूट्यूब नेक्स्ट अप नावाचं एक कॉम्पिटिशन असते. कोणाला माहिती आहे याच्याबद्दल, यूट्यूब नेक्स्ट अपबद्दल? फक्त एकांना.
एक दोन ओके. सो जे नवीन लोक आहेत यूट्यूबवरती, द नेम इटसेल्फ सेज यूट्यूब नेक्स्ट अप. तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पुढचे द क्रिएटर होऊ शकता, तर तुम्ही ह्याच्यात पार्टिसिपेट करू शकता. कमीत कमी 10,000 तुमचे सबस्क्रायबर्स लागतात, मॅक्सिमम 1,00,000 असू शकतात. तेव्हा माझ्याकडे 70,000 सबस्क्रायबर्स होते. देशभरातनं 12 चॅनल सिलेक्ट होणार होते फक्त. म्हटलं हे फारच झालं जरा, देशभरातनं 12 वगैरे अवघड आहे एकंदर, पण म्हटलं प्रयत्न करायला काय जाते. यूट्यूबचे लोक तुमचे सगळे व्हिडिओज बघतात, तुमच्या कॉमेंट्स ॲनालाइज करतात आणि त्याच्यातनं टॉप 12 त्यांना जे वाटतील ते सिलेक्ट करतात. आणि मी ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर जवळजवळ 2-2.5 महिन्यांनी मला एक फोन कॉल आला की मी गुगल ऑफिसमधनं बोलते आहे. बाय द वे ज्यांना माहिती आहे, गुगल पेरेंट कंपनी अल्फाबेट आणि त्यांचंच यूट्यूब आहे. सो मी गुगल कंपनीमधनं बोलते आहे आणि एक तुमचा चॅनल 12 चॅनल्समध्ये सिलेक्ट झालेला आहे. मला वाटलं थँक्यू. मला वाटलं 100% माझे कुठले तरी नालायक मित्रमैत्रिणी असणार आहेत की जे मला त्रास द्यायला बसलेले आहेत. असं शक्यच नाही होणं की माझं चॅनल सिलेक्ट होईल. सो म्हटलं मॅडम रागवू नका, पण मला प्लीज ईमेल पाठवाल का की मी सिलेक्ट झालेली आहे. मला विश्वास नाही बसत आहे म्हटलं. मग जेव्हा त्यांनी ईमेल पाठवली तेव्हा म्हटलं ओके हे ठीक आहे, हे काहीतरी होऊ शकणार आहे. आम्हाला दिल्लीला 7 दिवसांचा एक कॅम्प होता आमचा, बूट कॅम्प म्हणतात त्याला. बूट कॅम्प म्हणजे काय, थोडक्यात पिळून घेतात तुम्हाला. खूप सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला असाइनमेंट्स देतात, खूप कामं करून घेतात, पण खूप शिकवतात. सो 7 दिवस मी कॉन्टेंट क्रिएशन शिकत होते की स्क्रिप्ट्स कशा लिहायच्या, कॅमेरा कसा असतो, लाईटिंग कसं असतं. सो म्हटलं अरे बापरे, आता CA मधनं फिल्म मेकिंगमध्ये जाते का काय, असं फिलिंग यायला लागलं होतं. सो हा सगळा 7 दिवसांचा जो कोर्स झाला, त्याच्यात माझ्या मते जो सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता, तिथे तेव्हाचे मोठे यूट्यूब क्रिएटर्स आम्हाला असेच सेशन द्यायला आले होते. हा मंच आज का महत्त्वाचा मला वाटतं की जसं कदाचित आम्हा सगळ्यांना ऐकून एवढ्या लोकांपैकी एकाला जरी प्रेरणा मिळाली तरी आय थिंक ह्याचं डन आहे जे काय इंटेन्शन होतं ते. तसं माझ्यासाठी तो मंच महत्त्वाचा ठरला, कारण त्याच्यात मोठे मोठे कॉन्टेंट क्रिएटर्स जे होते, कदाचित तुम्ही गौरव तनेचं नाव ऐकलं आहे, फ्लाइंग बिस्ट. येस, फ्लाइंग बिस्ट तिकडे आले होते तेव्हा, ऋतू राठी आली होती तेव्हा, भुवन बाम आला होता तिकडे तेव्हा. आणि या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही आमचे प्रोफेशन्स बाजूला ठेवून आम्ही यूट्यूबवर फोकस करतोय. माझ्यातलं CA जागा झाला. मी ते किती कमवत असतील हे कॅल्क्युलेट करायला सुरुवात केली की म्हटलं हे सगळे नोकरी वगैरे बाजूला ठेवून यूट्यूबिंग करतायत, कसं काय शक्य आहे. मग मी त्याच्या मागची थोडी गणितं काढायला लागली की हे पैसे कसे कमवतात, काय होतं. आणि मग मी म्हणलं अच्छा असं आहे, आपण एक प्रयत्न करून बघायला हरकत नाही आहे. सो जेव्हा मी दिल्लीतनं परत आले पुण्यात, तोपर्यंतही मी सगळं करत होते बरं का. म्हणजे माझी प्रायोरिटी अशी होती तोपर्यंत CAला शिकवणे, MBAला शिकवणे, सेबीची ट्रेनिंग्स घेणे, काही कॉर्पोरेट ट्रेनिंग्स घेणे, फॉरेन्सिक ऑडिट म्हणून एक असतं त्याला मी शिकवायचे, आणि वेळ मिळाला तर यूट्यूब. अशी माझी प्रायोरिटी होती तेव्हा. सो जेव्हा मी दिल्लीतनं आले तेव्हा मी अक्षयशी बोलले, माझा नवरा पण आला इकडे. त्याला मी म्हटलं की अक्षय हे यूट्यूबर्स खूप कमवू शकतात बहुतेक, पण मी अजून शुअर नाही, मला ट्राय करायचं आहे. म्हटलं सोडून देऊ का सगळं जे काय करते ते. तो पण CA आहे. तर आत्ता आपण आज कॅल्क्युलेटेड रिस्क हा पण एक विषय शिकलो. सो कॅल्क्युलेटेड रिस्क जर जोडीदार चांगला कमवणारा असेल तर अजून चांगल्या पद्धतीने घेता येते. सो मी त्याला म्हटलं मी माझं सगळं सोडून देईन टीचिंग, तुझ्या पगारावर चालेल फक्त घर, चालेल का. तो म्हणला 100% का नाही. सो मी घरी सगळ्यांना सांगून टाकलं मी फुल टाईम यूट्यूब कॉन्टेंट क्रिएशन करणार आहे. पण तुम्ही विचार करा 10-10 वर्ष ज्या कॉलेजेसमध्ये शिकवत होते त्यांची रिॲक्शन काय येणार होती मला. अनेक डायरेक्टर्सला जाऊन भेटले, म्हटलं सर माझी शेवटची टर्म असणार आहे कॉलेजमध्ये. सगळ्यांनी मला मूर्खात काढलं की तू खूप चुकतेस, यूट्यूबमधनं पैसे मिळत नाहीत, तू काय करशील जर फेल झालं तर. हा सगळे पहिला फिअर फॅक्टर येतो. तू जर फेल झालीस तर काय. तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तर तुम्ही असे बोल्ड डिसिजन्स घेऊ शकता. म्हटलं सर नाही जमलं ना यूट्यूब तर मी परत तुमच्याकडेच रेझ्युमे घेऊन येणार आहे, आणि जे काय तुम्ही मला ऑनरेरियम देताय त्याच्यापेक्षा 25% कमी द्या, मला चालेल, पण घ्याल ना. म्हटलं परत घेणार म्हणले. सो अशा वेळेला तुमच्याकडे एक फॉलबॅक प्लॅन पण रेडी पाहिजे. बरेच जण म्हणतात की काय म्हणजे मी एकदम सगळं सोडून एकदम करणार, असं नसतं. तुमच्याकडे एक फॉलबॅक प्लॅन जर असेल तर ते कधीही जास्त चांगलं असतं. सो मग 2020 जानेवारी, आत्ता जानेवारी 2020 मी फुल टाईम कॉन्टेंट क्रिएटर झाले, आणि मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन.
त्याच्यानंतर मी म्हटलं आता काय माझ्याकडे काही कॅमेरामन नाही आहे ना एडिटिंग आहे कोणी काय करणार. मग म्हटलं आपण लाईव्ह स्ट्रीम्स करूयात. शिक्षिका असल्यामुळे ॲट अ टाईम 30 मिनटं बोला 45 मिनटं बोला 10 तास बोला किती वेळ बोलू शकते. सो म्हटलं लाईव्ह स्ट्रीम करायला मला काहीच हरकत नाही आहे. सकाळी 6ला एक लाईव्ह स्ट्रीम मी पहिली करायचे लॉकडाऊनमध्ये आणि संध्याकाळी 5ला दुसरी लाईव्ह स्ट्रीम करायचे आणि मध्ये धुणं भांडी केअर फरशी जे सगळ्यांनीच केलेलं आहे लॉकडाऊनमध्ये. बरोबर. सो असा हा अख्खा लॉकडाऊन पुढे जात गेला आणि लॉकडाऊनमध्ये जो एक्सपोनेन्शियल चॅनल ग्रो झाला. एक वेळ अशी होती की माझा चॅनल 1.5 ते 2 लाख सबस्क्रायबर्स पर मंथ या रेटनी ग्रो होत होता. हा चॅनल जेव्हा ग्रो होत होता 1 मिलियन सबस्क्रायबर्स पहिल्या 1.5 वर्षात झाले, बघता बघता 2 लाख झाले, बघता बघता 3 लाख झाले. आज चॅनलचे 4.2 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. पण तरीसुद्धा सगळ्यांना एक सांगावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही एक लेवलला जाता की ठीक आहे आता 4 मिलियन पुढं काय 5 मिलियन पुढं काय 6 मिलियन एक कुठंतरी असं वाटतं ना की आता व्हॉट नेक्स्ट. सो ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षात काय 2023 सुरू झालं आहे 2022 साली जेव्हा तो एक प्रश्न सारखा खटखट खटखट होत होता की ठीक आहे इंग्लिश चॅनल तर ग्रो झाला पुढं काय. तर असं वाटलं की यार आपल्या मराठी माणसासाठी पण काहीतरी केलं पाहिजे. कारण कितीही नाही म्हणलं इंग्लिश जरी कळत असेल लोकांना तरी उगाचच एक भीती असते की बापरे ही काय बोलतेय. सो मी खूप ह्याच्यावर रिसर्च केला की काय हिंदी चॅनल सुरू करावा अजून एक का मराठी चॅनल सुरू करावा काय कळेना. भरपूर जणांना विचारलं. एका व्यक्तीने जे उत्तर दिलं ते इतकं आवडलं म्हणलं चला आता मराठी चॅनलच सुरू करायचं. ते उत्तर असं होतं मॅडम हिंदी कळतं पण मराठी मनाला भिडतं. सो म्हणून मग मराठी चॅनल सुरू केला. आत्ता 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी चॅनल चालू केला आणि आज मराठी चॅनलला सुद्धा जवळजवळ 4,30,000 सबस्क्रायबर्स आहेत. बरेच जण मला विचारतात म्हणजे इनफॅक्ट एक गंमत म्हणून सांगते. आता मी यूट्यूब कॉन्टेंट क्रिएटर आहे हे आपल्या जनरेशनमधल्या बऱ्याच जणांना कळतं. पण माझा नवरा जेव्हा जॉब करत होता आणि तो एका इंटरव्ह्यूला गेला होता. एक खूप रिनाऊंड ग्रुप आहे पुण्यात त्यांच्या इंटरव्ह्यूला गेला होता. HR इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी त्याला विचारलं तुझी बायको काय करते. तर त्यांनी सांगितलं ती यूट्यूब कॉन्टेंट क्रिएटर आहे. त्यांनी विचारलं म्हणजे ते टिकटॉकवर नाचते का ती. यूट्यूब कॉन्टेंट क्रिएटर्स आणि टिकटॉकमध्ये खूप फरक असतो. यूट्यूब थोडासा जास्ती सिरियस कॉन्टेंट क्रिएशनमध्ये जातं. पण ते उत्तर ऐकल्यावर मला असं वाटलं की बापरे अजून किती जणांना कदाचित हे क्षेत्रच कळत नाही नक्की काय करते. खूप जणांना कळत नाही हे. किती जणं मला विचारतात पैसे मिळतात का ह्याच्यात ना. म्हणलं हो आता आमची टीम जवळजवळ 20 जणांची आहे तर 20 जणं काही फुकट काम नाही करणार आहेत ना म्हणलं माझ्यासाठी. एक वेळ अशी येत होती की जेव्हा माझं कॉन्टेंट क्रिएशनही जोरात चालू होतं माझी टीम साईज पण वाढत होती आणि कुठं ना कुठं तरी असं वाटत होतं की बापरे मला माझा कॉन्टेंटवर फोकस करायचं आहे का मला माझ्या टीम बिल्डिंगकडे फोकस द्यायचा आहे. कारण कोणीतरी टीम बिल्डिंगविषयी पण प्रश्न विचारला होता. हे दोन्ही काही जमत नव्हतं. तेव्हा मी माझ्या नवऱ्याशी बोलले की म्हणलं तू जॉब सोडशील का. म्हणलं मला एकटीला नाही जमत आहे म्हणलं. पण परत आपल्याकडचं एक मराठी जे वातावरण असतं बऱ्याच वेळेला बायकोनी नवऱ्याच्या बिझनेसला जॉईन केलेलं ॲक्सेप्टेबल असतं. पण बायकोच्या बिझनेसला नवऱ्याने जॉईन करणं हे अजूनही एवढं ॲक्सेप्टेबल नाही आहे इज वॉट आय फील. बरोबर आहे. कुठंतरी अजून तो एक प्रश्नचिन्ह आहे. 1 वर्ष घेतलं आम्ही या डिसिजनला. खूप जणांना आम्ही जाऊन भेटलो की जे जोडपी बिझनेस करतात एकत्र की काय त्याच्यात काय डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत ॲडव्हान्टेजेस काय आहेत. म्हटलं कारण असं नको व्हायला घरातली भांडणं तिकडे आणि तिकडची भांडणं घरी असं नको व्हायला. सो खूप विचार केला आणि मग नंतर एक जवळजवळ 1 वर्षाने त्याने डिसिजन घेतलं की ठीक आहे जॉब सोडू. आणि आज माझ्या मते ज्या काय पेसने आम्ही ग्रो होऊ शकतो आहे तर घरचा खात्रीचा माणूस एक ऑफिसमध्ये असल्यावर जे एक मेंटल पीस ऑफ माइंड मिळतं ते नक्कीच त्याला काहीच तोड नाही आहे. सो त्याला 1.25 वर्ष झालं जॉब सोडून. आत्तापर्यंत लहानपणापासून हेच ऐकत आले होते की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन. आय थिंक आपली जनरेशन थोडं उलटं करायचा प्रयत्न करते आणि ते जास्तीत जास्ती वाढावं असं माझी एक सगळ्यांना विनंती. पुण्यात बघाल तर खूप माझ्या मैत्रिणी अशा आहेत की ज्यांच्या नवऱ्यांनी त्यांचे जॉब सोडून
जॉईन केलेलं आहे. सो याच्यात कुठेही वाईट वाटण्याचं कारण नाही. तुम्ही ॲज अ टीम काम केलं पाहिजे. तुम्ही जेव्हा ॲज अ टीम काम करता तेव्हा कोणालाच कमी किंवा कोणालाच जास्ती नाही वाटत. बरेच जण मला हे पण विचारतात, रचना तू कॉन्टेंट क्रिएटर आहेस, तू ऑन्टरप्रिन्युअर आहेस, तू बायको आहेस, तू आई आहेस, तू सून आहेस, तू कसं बॅलन्स करते सगळं. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने त्याच्या जर एक सिस्टीम्स ठरवून घेतल्या, प्रत्येकाने जर व्हिजन क्लिअर असेल की मला काय करायचं आहे, तर तुम्हाला हे खूप इझी जाऊ शकतं असं मला वाटतं. एक छोटंसं उदाहरण देते. बऱ्याच मैत्रिणी मला विचारतात, तुझ्या घरी कुठला तांदूळ आणतात सासूबाई? म्हणून मला नाही माहिती आहे. मग त्यांनी हे आणलेलं तुला चालतं का? म्हटलं स्पायडरमॅनचं वाक्य आहे ना, विथ ग्रेट पॉवर कम्स रिस्पॉन्सिबिलिटी. सो त्यांना मी पॉवर दिलेली आहे, त्यांना मी रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे. त्या घर इतक्या भक्कमपणे सांभाळतात की मला कधीच घराची चिंताच नसते. आज जर मी असं केलं असतं, नाही सासूबाईंचं नाही, घरी पण माझंच चाललं पाहिजे, दारी पण माझंच चाललं पाहिजे, मग नाही होऊ शकत. आज माझा मुलगा माझ्या घरी असेल तरीसुद्धा मला अजिबात हा 1 सेकंदासाठी पण प्रश्न नाही आहेत की मुलांनी जेवलं असेल का नाही, त्याचा अभ्यास झाला असेल का नाही. कारण ती खात्री आहे की घरी तेवढ्या सिस्टीम स्ट्रॉंग आहेत की त्याची घरी 100% काळजी घेतली जाईलच. सो जेव्हा एक मुलगी ऑन्टरप्रिन्युअर असते वर्सेस एक मुलगा ऑन्टरप्रिन्युअर असतो, ह्याच्यात थोडासा फरक असतो असं मला पर्सनली वाटतं. परत कारण अपेक्षा असतात कुठंतरी, आणि त्या अपेक्षा सुरुवातीला मीट करताना होतो त्रास. म्हणजे मला आठवतं आहे की सुरुवातीला मी पण जेव्हा अक्षय जॉब करायचा आणि सकाळी 6:30ला जेव्हा त्याची बस असायची, सकाळी 5:30ला उठून मी आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघी स्वयंपाक करायचो आणि तिथनं दिवस चालू व्हायचं सकाळी 5:30ला ते रात्री 10पर्यंत, हे सगळं यूट्यूब अमुक तमुक करेपर्यंत. पण सुरुवातीला जेव्हा तो स्ट्रगल असतो, तो तुम्ही स्ट्रगल ओव्हरकम केला की आय थिंक खूप सुरळीत होऊ शकतात गोष्टी. अनेक वेळेला मी जे म्हटलं की टीमची गरज असते. टीम तुमच्या घरचे असू शकतात, तुमच्या ऑफिसमधले असू शकतात. अजून एक छोटंसं उदाहरण देते की घरच्यांचं सपोर्ट किती महत्त्वाचं आहे ह्याच्यात. अनेक वेळेला असं होतं की माझ्या मुलाच्या शाळेत पालक सभा असते आणि माझं शूट लागलेलं असतं, मला नाही जाता येत. पण मला कधीच अक्षयने नाही सांगितलं की तू शूट तुझं बघ बाबा, कारण पालक सभेला आईने जायचं असतं, हे त्यांनी कधीच नाही सांगितलं मला. अनेक वेळेला तो पालक सभेला जातो आणि तो मला घरी येऊन सांगतो आज असं झालं. सो आय थिंक ही एक पार्टनरशिप आहे. दोघांनी मिळून जर केलं तर खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस होऊ शकतो असं मला पर्सनली वाटतं. अनेक जण मला हे पण विचारतात की फक्त यूट्यूबिंग केल्याने सगळं साध्य होतं का? तर आता मी थोडंसं माझ्या ऑन्टरप्रिन्युअरशिपच्या अँगलकडे जाते आहे. कारण बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की यूट्यूबवर पैसे कसे कमवतो. आहे का हा प्रश्न? आहे, हातवरती केलायचं. सो मी वेगळ्या रेव्हेन्यू स्ट्रीम्स सांगते, आकडे नाही सांगणारे, स्ट्रीम्स सांगते. ओके, सगळ्यात पहिल्यांदा असू शकतो तुमचं यूट्यूब ॲडव्हर्टाइजमेंट रेव्हेन्यू. तुम्ही जेव्हा कुठलाही व्हिडिओ बघता तेव्हा सुरुवातीला एक ॲड लागते. येस, ती ॲड जर तुम्ही स्किप केली तर मला कमी पैसे मिळतात. तुम्ही जर ॲड पूर्ण बघितली तर मला जास्ती पैसे मिळतात. त्या ॲडवरती जर एक डाउनलोड ॲप किंवा डाउनलोड समथिंगचं ऑप्शन असेल, ते तुम्ही क्लिक केलं, तुम्ही डाउनलोड केलं, मला अजून जास्ती पैसे मिळतात. सो इथून पुढे माझा व्हिडिओ बघाल तेव्हा स्किप ॲड करू नका. सेकंड गोष्ट असू शकते यूट्यूब मेंबरशिपची. जॉईन बटन बघितलं आहे तुम्ही? माझ्या चॅनलवर पण एक जॉईन बटन आहे. थोडक्यात तुम्ही पे करता कॉन्टेंट क्रिएटरला जास्ती व्हिडिओज, एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट मिळण्यासाठी. सो मी माझी यूट्यूब मेंबरशिप चालू केली होती 2020 सालीच यूट्यूब मेंबरशिप चालू केली होती. आणि तेव्हा खूप धाकधूक होती मनात की लोकांना कसं वाटेल की फ्री कॉन्टेंट जो मिळतो आहे त्याच्यासाठी पैसे कशाला द्यायचे. आणि मी माझी जी मेंबरशिप आणली होती ती 400 रुपये महिन्याने आणली होती. मला असं वाटत होतं की लोकांना आवडेल, नाही आवडणार काय माहिती. पण आय थिंक तुम्ही चांगल्या पद्धतीने जर स्ट्रॅटेजीज आखल्या आणि बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट तुमचं जर असेल तर माझ्या मते लोक पे करायला तयार असतात. आणि हा एक आकडा सांगेन कारण हा गुगलवर अवेलेबल आहे. गुगलची आणि यूट्यूबची बेसिकली जी CEO आहे, सुझान वॉकचीची नाव आहे तिचं, ती यूट्यूबच्या फाउंडिंग मेंबर्सपैकी, म्हणजे पहिल्या 10-15 लोकांपैकी सुझान वॉकचीची आहे. तिने तिच्या ॲन्युअल न्यूजलेटरमध्ये मागच्या वर्षी माझ्या चॅनलचा उल्लेख केला होता. भारतातनं एकाच चॅनलचा उल्लेख होता आणि त्याच्यात तिने सांगितलं होतं की रचना रानडे म्हणून एक कॉन्टेंट क्रिएटर आहे जिनी एका वर्षात $1,00,000 हा रेव्हेन्यू क्लॉक केला फक्त मेंबरशिप्समधनं, फक्त पेड मेंबरशिप्समधनं.
तिसरा रेव्हेन्यू असा असू शकतो ब्रँड डील्सचा. आता ब्रँड डील्स म्हणजे काय? जर इथं भरपूर बडिंग ऑन्टरप्रिनर्स आहेत, इथं भरपूर लोकांचे स्वतःचे बिझनेसेस मोठे होणार आहेत. जर पुढे भविष्यात तुमचे बिझनेसेस जेव्हा मोठे होतील आणि तुम्हाला जर ॲड करायची असेल तुमच्या प्रोडक्टची, तर तुम्ही रेलेव्हंट कॉन्टेंट क्रिएटर्सकडे जा. फॉर एक्झाम्पल, सरांचा जो बिझनेस आहे तो फूड इंडस्ट्रीमधला आहे, तर ते माझ्याकडे येऊन काहीच उपयोग नाही आहे. कारण लोक माझ्या चॅनलवरती फायनान्शियल ज्ञान मिळवायला येतात. कुठल्या जातची कुठली मिसळ चांगली हे करायला माझ्याकडे येत नाहीत कोणी. सो ते मे बी एखाद्या फूड ब्लॉगरकडे जाऊ शकतील. सो माझ्या चॅनलवरती एखाद्या जर फायनान्शियल प्रोडक्टची वगैरे जाहिरात करायची असेल तर त्याचे मी मग पैसे कोट करत असते. इंस्टाग्राम रील्स पण असू शकतात. आता एक 2-3 दिवसात आयडियली इंस्टाग्रामवर पण माझे 9 लाख सबस्क्रायबर्स होतील. सो इंस्टाग्रामवरती पण ॲड्स होऊ शकतात, टेलिग्रामवर ॲड होऊ शकतात, ट्विटरवर ॲड्स होऊ शकतात, लिंक्डइनवर ॲड्स होऊ शकतात, यूट्यूबवर ॲड्स होऊ शकतात. हा एक डेफिनेटली चांगला रेव्हेन्यू स्ट्रीम असू शकतो कुठल्याही कॉन्टेंट क्रिएटरसाठी. फक्त तसदी अशी घ्यायची असते की शेवटी तुमचा जो ऑडियन्स असतो तो तुमच्यावर खूप विश्वास टाकत असतो. सो काय प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स घ्यायच्या आणि नाही घ्यायच्या ह्याचं तुमच्याकडे एक चांगलं फ्रेमवर्क पाहिजे. कारण शेवटी पैसा कितीही कमवला जाऊ शकतो, पण जो विश्वास असतो तो कमवायला खूप वेळ लागतो. मला मध्यंतरी एक ब्रँड डील आलं होतं. ते थोडंसं काय, ते क्रिकेटचं काय असतं, ते ड्रीम इलेवन सारखं स्टॉक मार्केटचं होतं. ते म्हणले अमाऊंट तुम्ही सांगाल ती जाहिरात आम्हाला करायची आहे. म्हणलं हे सट्टासारखं झालं. म्हणलं हे मी करणार नाही. ते म्हणलं तुम्ही सांगा ना अमाऊंट. म्हणलं पण मी नाही ना करणार. सो खूप मनावर दगड ठेवायला लागतो तेव्हा. पण काही गोष्टी तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजेत की तुम्ही काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे, बरोबर. सो मी म्हटलं तसं एक यूट्यूबचं ॲड रेव्हेन्यू असू शकतो, एक मेंबरशिपचा रेव्हेन्यू असू शकतो, एक ब्रँड डील्स असू शकतात. चौथा आणि माझं वन ऑफ द हिरो प्रोडक्ट्स आपण म्हणतो मार्केटिंगमध्ये, त्याला हिरो प्रोडक्ट म्हणू शकतो, इज स्टॉक मार्केट रिलेटेड कोर्सेस. काय होतं सांगते, कुठल्याही यूट्यूबरनी त्याच्या किंवा तिच्या एक्सपर्टीजचं एक तरी प्रोडक्ट जर बांधलं साईड बाय साईड तर तो सेल होत राहतो माझ्या ॲब्सेन्समध्ये. म्हणजे सगळ्यात छान कधी वाटतं माहिती का, जेव्हा मी झोपून उठते आणि मी चेक करते आजचं रेव्हेन्यू कलेक्शन किती आहे, तर रात्रीत जेव्हा एक 15-20 हजाराचा सेल झालेला असतो तेव्हा असं भारी वाटतं, अरे आपण झोपलो होतो आणि 20,000 रुपये मिळाले. हे प्रोडक्ट सेलची गंमत आहे. सो जेव्हा मी परत, आणि खूप महत्त्वाचं, तुम्ही काय बिझनेस करायचा ह्याच्यासाठी तुम्ही कशात भारी आहात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ट्राय टू गो फॉर दॅट. मला माहिती होतं की माझ्यापेक्षा उत्तम ज्ञान असलेले भरपूर स्टॉक मार्केटमधले दिग्गज खिलाडी आहेत, पण कदाचित सगळ्यांकडे शिकवण्याची स्किल नाही आहे जी माझ्याकडे आहे असं मला खूप वाटत होतं आणि अजूनही वाटतं. जेव्हा मी सुरुवातीला कोर्सेस आणले, छान कोर्सेस एनरोल करायला लागले लोक, काही लोकांनी टीका पण केली. ज्ञान विकता लाज नाही वाटत? एक शिक्षक असूनही तुम्ही ज्ञान विकता. अनफॉर्च्युनेटली लोकांना अशी समज आहे की शिक्षक हा कायम गरीबच असायला पाहिजे. का बरं? असं गरजेचं नाही ना, शिक्षकही श्रीमंत असू शकतो, काय प्रॉब्लेम आहे? आणि दुसरी गोष्ट मी त्यांना सगळ्यांना सांगते की मी ज्ञान विकत नाही आहे. ज्ञान फुकटही मिळतं, यूट्यूबवरही मिळतं, गुगलवरही मिळतं. मी सिम्प्लिफाईड नॉलेज विकते. जी गोष्ट तुम्ही गुगलवर 10 तासात शिकू शकाल ती मी तुम्हाला 1 तासात जेव्हा शिकवते तेव्हा मी तुमचा वेळ वाचवते आणि त्या वेळेचे मी पैसे मागते तुमच्याकडनं. सो तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही काय करताय आणि त्याप्रमाणे तुम्हाला मेसेज कन्वे करता आला पाहिजे. तर आय थिंक गोष्टी सोप्या होतात. जेव्हा कोर्स सुरू केला तेव्हा मी बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट नावाचा एक लेक्चर सिरीज लॉन्च केलं, त्याच्यानंतर फंडामेंटल ॲनालिसिस केलं. असं करत करत माझ्या वेबसाईटवर rachanaranade.com नावाची वेबसाईटवर आहे, तिथं आज 7 वेगळे कोर्सेस 3 लेवल्समध्ये, बिगिनर्स सिरीज, इंटरमिजिएट सिरीज आणि ॲडव्हान्स सिरीज, असे 3 वेगळ्या लेवल्समध्ये कोर्सेस आणले. पण एवढं करून जेव्हा मराठी चॅनल सुरू झाला तेव्हा सगळे म्हणत होते, मॅडम तुम्ही शेवटी इंग्रजीत शिकवता, काय उपयोग आहे त्याचा? सो आत्ता 26 तारखेला ठरवलं आणि ती आयडिया ॲक्च्युली 15 ऑगस्टपासून मनात यायला लागली होती. ह्या स्वातंत्र्यदिनी आपल्या पंतप्रधानांनी जेव्हा सांगितलं
हर घर तिरंगा हे कॅम्पेन त्यांनी राबवलं होतं. म्हणलं पंतप्रधानांनी जर हर घर तिरंगा राबवलं आहे, आपण हर घर इन्व्हेस्टर असं एक कॅम्पेन राबवून बघूयात. सो त्या हर घर इन्व्हेस्टरच्या अंडर भरपूर लेक्चर्स वेगळ्या वेगळ्या टाईपची रिलीज केली आणि त्याच्याच अंडर मराठी माणसालाही फायनान्शियल अवेअरनेस व्हावा, काय काय गोष्टी शिकल्या पाहिजेत, आपण फायनान्सबद्दल काय माहिती पाहिजे, ह्याच्यासाठी आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी हा मराठीतला पहिला कोर्स आत्ता मी 26 तारखेला लॉन्च केला. सो चौथं रेव्हेन्यू स्ट्रीम माझ्यासाठी कोर्सेस आणि लास्ट रेव्हेन्यू स्ट्रीम आय थिंक कोणीतरी सुरुवातीला सांगितलं होतं, जो 12वीतला मुलगा ॲफिलिएट मॉडेल. फायनान्स कॉन्टेंट क्रिएटर्स लकी आहेत त्या बाबतीत. कारण ह्याच्यात कसं होऊ शकतं मी तुम्हाला सांगते की जेव्हा अनेक स्टॉक ब्रोकर्स असतात, जेव्हा आम्ही तुम्ही बघितलं असेल लेक्चर्समध्ये, यूट्यूब व्हिडिओजमध्ये बघितलं असेल, मी एखाद्या स्टॉकबद्दल सांगितलं आणि म्हणलं स्टॉक जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट हवं आणि डीमॅट अकाउंट उघडण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. हे ऐकलं आहे भरपूर यूट्यूबर्सला, लिंक इन डिस्क्रिप्शन. का करतात लिंक इन डिस्क्रिप्शन? कारण त्या लिंकवरनं ओपन होणारा अकाउंट जे असेल त्याचे ओपनिंगचे काय 100 रुपये पण कॉन्टेंट क्रिएटरला मिळतात. पण मेन रेव्हेन्यू तो नाही आहे. मेन रेव्हेन्यू पुढचा आहे की आयुष्यभर जे काय ब्रोकरेज जनरेट होतं त्या फर्मला त्याचा एक रेव्हेन्यू शेअर कॉन्टेंट क्रिएटरला मिळतो. सो जेव्हा तुम्ही यूट्यूबिंग ॲज अ प्रोफेशन तुम्ही बघताय तेव्हा भरपूर इन्कम स्ट्रीम्स असू शकतात. तुम्ही ॲज अ बिझनेस अपॉर्च्युनिटी ते एक्सप्लोअर केली पाहिजे. फक्त यूट्यूब एवढंच करत राहिला ना तर तो ड्राय डाऊन होऊ शकतो. कुठलाही चॅनल, आपण म्हणतो ना कुठलाही स्टार आयुष्यभर नाही भारी असू शकत, 1-2 एक्सेप्शन सोडता. प्रत्येकाचा एक काळ असतो. पण तुम्हाला ते जर ओव्हरकम करायचं असेल तर माझ्या मते बिझनेससाठी खूप इम्पॉर्टंट असतं की तुम्ही रेव्हेन्यू स्ट्रीम्स मल्टिपल जनरेट केल्या पाहिजेत, पण तुमच्या मेन स्किलसेटशी रिलेटेड. म्हणजे उद्या जर मी ठरवलं की मी पण मिसळचं काहीतरी करेन, मला नाही येणार कारण ते माझं एक्सपर्टाईज नाही आहे. सो तुमचं एक्सपर्टीज ओळखा आणि त्याच्या अराउंड जेव्हा तुम्ही रेव्हेन्यू स्ट्रीम्स बिल्ड कराल तेव्हा डेफिनेटली खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतील. माझ्या बिझनेसबद्दल बोलले, पण माझ्या मते फायनान्शियल अवेअरनेसबद्दल पण खूप 2-3 महत्त्वाचे पॉईंट्स मला बोलावेसे वाटतात. सरांनी मगाशी जे सांगितलं की जेव्हा ते खूप हलाखीच्या परिस्थितीमध्ये चहाचं एक गाडी होती त्यांच्याकडे, जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी होतं म्हणले ते, त्याच्यात नाही ते सेव्ह करत होते. हे ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी, ते खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांना वाटतं कोण किती कमवतं हे महत्त्वाचं. चूक. कोण किती कमवतापेक्षा कोण किती बचत करतं आणि त्या बचतीमधून कोण किती चांगली गुंतवणूक करतं हे जास्ती महत्त्वाचं आहे. तुम्ही कदाचित कौन बनेगा करोडपतीमध्ये ज्या व्यक्तीला 5 करोड मिळाले होते, सुशील कुमार यांचं नाव ऐकलं असेल. आज किती पैसे असतील त्यांच्याकडे, 5 करोड मिळाले होते त्यांना. आज ते बँकरप्ट आहेत. त्यांच्याबद्दल माझं काही पर्सनल काही कनेक्शन नाही, काही म्हणजे किंवा त्यांना खालती दाखवायचं असं माझं काही इंटेन्शन नाही आहे. इंटेन्शन सांगायचं हे आहे की 5 कोटी मिळवले तर खरं, पण त्याचं व्यवस्थापन कसं करायचं माहितीच नव्हतं ना. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये हे कधी शिकवलंच जात नाही. सो आय थिंक ह्यांनी जो पॉईंट मांडला की जे काय पैसे मिळत होते त्याच्यातनं सेव्हिंग केलं, तो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. इवन अजून सरांनी जे सांगितलं इन्शुरन्सबद्दल की त्यांच्या आईंचा इन्शुरन्स होता का नाही माहीत नाही. सगळ्यांना वाटतं इन्शुरन्स एजंटचा फोन आला म्हणजे काय त्याचे सेल्स टार्गेट पूर्ण करण्यासाठी फोन आला. तसं नका बघू इन्शुरन्सकडे. किती जणांकडे लाईफ इन्शुरन्स आहे इकडे, हात वरती कराल? अच्छा, किती जणांकडे नाही आहे, हात वरती करा. लाईफ इन्शुरन्स मी विकायला नाही बसले, डोंट वरी. लाईफ इन्शुरन्स नाही आहे. हा आकडा जवळजवळ 40% इकडे, जवळजवळ 40% आकडा दिसतोय. मेडिकल इन्शुरन्स किती जणांकडे नाही आहे मेडिकल इन्शुरन्स. बाकी लोक म्हणतात नको हटाई होईल आपली, हात नको वरती करायला. इन्शुरन्स का महत्त्वाचा, लवकर घेणं का महत्त्वाचं? विशित, आता पटकन उत्तर हो किंवा नाही मध्ये, विशित पटकन इन्शुरन्स मिळू शकतो का? हो किंवा नाही मध्ये उत्तर देणार. विशित पटकन इन्शुरन्स मिळू शकतो. आज जर मला माझ्या आई वडिलांचं इन्शुरन्स काढायचं आहे, वय वर्ष 65 आणि 67, पटकन इन्शुरन्स मिळू शकतो? नाही. सो इन्शुरन्सकडे अशा नजरेने बघा की कधी कोणावर काय वेळ येईल काहीही सांगता येत नाही. प्रत्येकाचा इन्शुरन्स हा असलाच पाहिजे.
आपण कोरोनात सगळ्यांनी केसेस बघितल्यात ना अशा? किती जणांच्या अशा केसेस बघितल्या की असं होत्याचं नव्हतं असं क्षणभरात झालं. अशा वेळेला तुम्ही विचार करा इन्शुरन्स नसल्यावर काय काय होत असेल. 1 करोड रुपयाचा टर्म इन्शुरन्स, 1 करोड रुपयाचा टर्म इन्शुरन्स जर घ्यायचा असेल तर किती प्रीमियम लागत असेल? काही अंदाज साधारण? कोणीतरी हात वरती करून जोरात सांगू शकतं? किती? सॉरी, 50,000, 15,000? मला तर इथे ऑप्शनला बसल्यासारखं वाटतंय. 12,000 एक, 12,000 दोन. 1 कोटी रुपयाचा टर्म इन्शुरन्स 6,000 रुपये वर्षाच्या आसपास मिळू शकतो. 500 रुपये महिना साधारण. मग कोणीच का नाही सांगत आपल्याला याच्याबद्दल? सोपं आहे. जे इन्शुरन्स एजंट्स आहेत त्यांना प्रीमियम जेवढं कलेक्ट करतात त्याच्यावर कमिशन मिळतं. मग प्रीमियम जेवढं जास्त तेवढं चांगलं नाही का? मग तुम्हाला ते होल लाईफ पॉलिसी ही, म्हणजे माझं तुम्हाला कळलं मी कुठल्या इन्शुरन्स कंपनीबद्दल बोलते. त्या इन्शुरन्स कंपनीबद्दलही काही वाईट नाही. सगळ्यांनी इन्शुरन्स इज इक्वल टू LIC. खूप जण म्हणतात माझ्याकडे LIC आहे. अरे तुमच्या घरात LIC नसूच शकते, ती संस्था आहे. तुमच्याकडे इन्शुरन्स असू शकतो. प्रॉब्लेम असा झाला की आपल्या आईवडिलांनी जे लाईफ, माझाही आयुष्यातला पहिला जो इन्शुरन्स प्लॅन होता तो LICचा होता आणि तो असा मनी बॅक कॅटेगरीतला होता. कारण मला कोणीच सांगितलं नाही की टर्म इन्शुरन्स जास्ती स्वस्त मिळतो. त्याच्यामुळे मी पण तोच प्लॅन घेतला. माझं असं स्पष्ट मत आहे की इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या वेगळ्याच असल्या पाहिजेत. कारण तुम्हाला खूप स्वस्तात टर्म इन्शुरन्स मिळू शकतो आणि जो स्वस्तात तुम्ही जेवढा पैसा वाचवला तो तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवून अजून रिटर्न्स कमवू शकता. आता जेव्हा रिटर्न्स कमवू शकतो असं म्हटल्यावर सगळ्या लोकांना वाटतं कुठून रिटर्न्स मिळणार आहेत, जरा सांगा की आम्हाला. 1-2 जरा काहीतरी टिप्स द्या की. त्याच्यासाठी मी कशाला पाहिजे? टेलिग्राम आहे की. येतात ना स्क्रीनशॉट्स. एका दिवसात 80,000. मग दुसरा म्हणतो एका, ते मग लहानपणी आपण करायचो ना, माझे बाबा तर हे, मग माझे बाबा तर ते. तसं असतं टेलिग्रामवर. 80,000 म्हणजे काहीच नाही. मला 8 लाखाचा प्रॉफिट झाला. कोणी म्हणतं मला 80 लाखाचा. कधी बघितलाय का 10 लाखाचा लॉस असा स्क्रीनशॉट बघितलाय का कोणी? कोणीच नाही टाकणार. कोणी येडे आहेत का असं टाकायला? पण प्रॉब्लेम असा होतो की कोणीतरी 10 लाख कमवतंय म्हटल्यावर मी का नाही, असं म्हणून लोक ट्रेडिंगमध्ये उतरतात. तुम्हाला असं वाटतंय की जे स्क्रीनशॉट्स टाकतात त्यांना कधीच लॉस नाही होत? काय वाटतं? होतो ना लॉस त्यांना पण? मग कशाला अशा गोष्टींच्या मागे धावायचं? टेलिग्रामवरती येणाऱ्या स्क्रीनशॉट्सवर प्लीज विश्वास ठेवू नका. आम्हाला अशा अनेक लोक माहिती आहेत की ज्यांनी चांगला पगार त्यांचा सोडून ह्याच्या मागे लागले, काही शिक्षण घेतलं नाही त्याच्यातलं, काही नॉलेज नाही मिळालं, केवळ टिप्सवरती इन्व्हेस्ट केले आणि फक्त स्वतःचे नाही आई वडिलांचे पण पैसे पूर्ण बुडवलेले आहेत. आई वडिलांनी त्यांच्या रिटायरमेंटसाठी जो काय फंड जमा केला होता ते बुडवून कसं चालेल? आपण कशाला क्विक मनीच्या मागे कशाला धावताय? खूप जण पॉन्झी स्कीम्सच्या मागे लागतात. एका महिन्यात डबल करून देतो, अशा ऐकल्यात स्कीम्स? एका महिन्यात डबल करून देतो. होतात का एका महिन्यात डबल? होतात की. पॉन्झी स्कीम्स अशाच ऑपरेट होतात. पटकन अगदी अर्ध्या मिनिटात सांगते पॉन्झी स्कीम्स ऑपरेट कशा होतात. सपोज मी फ्रॉडस्टर आहे, एक्झाम्पल चालू आहे. मी फ्रॉडस्टर आहे. मी म्हणते चला कोणाकोणाला एका महिन्यात पैसे डबल करायचे आहेत, 1,000 रुपये काढा. सगळेजण माझ्यावर विश्वास देतात, 1,000 रुपये देतात आणि मी 1,000चे 2,000 एका महिन्यात करून देते. तुमचा विश्वास बसेल माझ्यावर? झाले ना, 1,000चे 2,000 झाले ना. मग तुम्ही तुमच्या 10 मित्रमैत्रिणींना सांगणार, नातेवाईकांना सांगणार. मग ते पण हे म्हणतात जरा आमचे पण करून द्या की डबल. सुरुवातीला फक्त 100 जणांचे केले, मग 1,000 जणांना डबल करून देते का पैसे? मी करते ना. 1,000 जणांचे पण पैसे डबल करून देते. मग ते 1,000 जण अजून त्यांच्या 1,000 जणांना सांगतात. आणि जेव्हा सायझेबल आकडा होतो, लाख लोक, 1.5 लाख, 5 लाख, 10 लाख लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा कधी दुप्पट पैसे होत नाहीत, फक्त मी गायब होते. बिलीव्ह इट ऑर नॉट, अगदी 1 आठवड्याच्या आतला
किस्सा आहे. आमच्याकडे ज्या स्वयंपाकाला मावशी येतात त्या मला सांगत होत्या, मला 1,00,000 रुपयाला कोणीतरी फसवलं. म्हणून तुम्हाला कसं फसवलं? हेच पैसे दुप्पट करून देतो म्हणून. अनफॉर्च्युनेटली ज्यांचं शिक्षण जास्ती नाही, ज्यांना पटकन पैसा मिळेल ह्याची जरा क्रेज वाटते, त्यांना तर सगळ्यात जास्ती गंडा घातला जातो या गोष्टींसाठी. अनेक जण माझ्या नावाने फेक पैसे घेतात. ही तर अजूनच वेगळी गोष्ट मला कळाली. मला असे हेट मेसेजेस यायचे, तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेज करण्यासाठी आमच्याकडनं एवढे डॉलर्स मागितले आणि आमचे पैसे गायब केले. म्हणून मी कधी मागितले? मग मला स्क्रीनशॉट्स येतात, हे बघा रचना फडके रानडे. तुम्हाला हे माहिती आहे का, खूप फेक चॅनल्स पण असतात अनेक. म्हणजे तुम्ही फेमस झाला याची पावती काय? तुमचे फेक चॅनल्स निघायला लागले, ही तुमची पावती असते. आता मग कळणार कसं की माझं अकाउंट कुठलं आणि फ्रॉडस्टरचं अकाउंट कुठलं? तर त्याच्यासमोर एक ब्लू टिक येते. इंस्टाग्रामवर एक ब्लू टिक असते, बघितले तुम्ही? ब्लू टिक इज अ व्हेरीफाईड टिक. ते माझं अकाउंट आहे. कुठल्याही वेगळ्या अकाउंटमधून आलं तर. आणि मी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करतच नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. यूट्यूबवरती सुद्धा माझ्या नावाच्या समोर एक व्हेरीफाईड टिक येते. प्लीज या बेसिक गोष्टी आहेत, जोपर्यंत टिक दिसत नाही तोपर्यंत ते फेक अकाउंट आहे अशा लोकांच्या मागे लागू नका. तुम्ही चांगल्या पद्धतीने जर दिलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे तुमचे वाढवू शकता. 1-2 फक्त किस्से शेवटचे सांगते आणि मग काही क्वेश्चन्स असतील तर त्याला ओपन करते. शिकण्याची इच्छा कशी पाहिजे बघा. अगदी एक 7-8 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. मी पुण्यातल्या एका आईस्क्रीम शॉपमध्ये गेले होते. झोमॅटो कंपनीचा जो फूड डिलिव्हरी बॉय होता तो माझ्याकडे आला आणि म्हणला, मॅडम सेल्फी मिळेल का? म्हणलं तुम्ही माझे लेक्चर बघता का? म्हणलं बघतो. ते म्हणले मी 10 ते 6 जॉब करतो, पण माझी फॅमिली एवढी मोठी आहे की मला माझा पगार पुरत नाही. 6च्या पुढे मी फूड डिलिव्हरी करतो. 6 ते रात्री 10, 10:30, 11 होतात म्हणला. पण 11 नंतर मी तुमचं एक तरी लेक्चर बघतो, कारण मला माझ्या ज्ञानात भर पडायला पाहिजे असं मला वाटतं, आणि मग मी झोपतो. सो ज्यांना असं वाटतं की हो मला काही करून ज्ञान वाढवलं पाहिजे, त्याच्यासाठी फक्त इच्छा पाहिजे. मी काय म्हणते, एक असतं ॲबिलिटी टू लर्न आणि एक असतं विलिंगनेस टू लर्न. ॲबिलिटी माझ्या मते सगळ्यांकडेच असते. प्रॉब्लेम कुठं असतो? विलिंगनेसमध्ये असतो. ते असेल तर नक्की होऊ शकतं. अजून एक खूप छान मला जी कॉमेंट मिळाली होती ती म्हणजे, आत्ता मुंबईमध्ये मी एक शो केला. एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणला की मॅडम तुमच्या इंग्लिश चॅनलमुळे मी तर फायनान्शियली लिटरेट झालोच, पण तुमच्या मराठी चॅनलमुळे माझ्या घरातली जी मावशी आहेत, ज्या हाऊस हेल्प आहेत, त्यांच्याकडे पण आज बँक अकाउंट आहे. सो जेव्हा मी मराठी भाषेतनं हे करायला लागले माझं यूट्यूब चॅनल, तेव्हा खूप वेगवेगळ्या जणांपर्यंत पोचता आलं. आणि ही माझी जी जर्नी चालू केली होती एक लोकांना एम्पावर करण्यासाठी, फायनान्शियली अवेअर करण्यासाठी, आय थिंक ती फक्त भारतापुरती सीमित न राहता भारताबाहेरही जाते आहे, हे बघून खूप आनंद वाटला. मी आत्ता मस्कतला गेले होते एका लेक्चरसाठी. एअरपोर्टवरती जे ट्रॉली ढकलतात, तो एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणला की आप CA रचना रानडे हो क्या? मलाही एक सेकंद कळलं नाही की जो एअरपोर्टवर ट्रॉली ढकलतोय त्याला कसं काय माहिती. म्हणलं आपको कैसे पता? तो म्हणला मैं आपके यूट्यूब लेक्चर्स देखता हूँ और थोड़ा थोड़ा ही सही, लेकिन मैंने मेरा इन्वेस्टमेंट चालू किया है. बऱ्याच जणांना असं वाटतं की गुंतवणूक करण्यासाठी खूप श्रीमंती लागते, खूप पैसे लागतात. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये 500 रुपयांपासून पण गुंतवू शकता. अनेक जण विचारतील कुठला म्युच्युअल फंड सांगा, तर कुठलाही इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करू शकता तुम्ही. इंडेक्स फंड म्हणजे काय? निफ्टी इंडेक्स फंड. भारतातल्या ज्या टॉप 50 कंपन्या आहेत, नावं ऐकली आहेत का नाही? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया, अशी 50ची यादी आहे. या 50 कंपन्यांमध्ये ॲट अ टाईम किती रुपयांनी गुंतवणूक चालू करता येते? 500 रुपये महिना. शक्य आहे? सहज शक्य आहे. आणि गेल्या 10 वर्षांचे जर तुम्ही रिटर्न बघितलं तर ऑन ॲन ॲव्हरेज, सरासरी परतावा म्हणते मी, दरवर्षीचा परतावा नाही म्हणत आहे, सरासरी परतावा इंडेक्स फंडमध्ये 11.5 ते 12% मिळतो. तुम्ही म्हणाल एवढंच मिळतं? प्रॉब्लेम इथेच येतो, लोकांच्या एक्सपेक्टेशन्स फार हाय असतात. सगळ्यांनाच स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड म्हणलं की 25 दिन में पैसा डबल, एवढंच पाहिजे असतं. तसं नका करू. तुमच्या एक्सपेक्टेशन्स नीट ठेवा. एक्सपेक्टेशन्स नीट ठेवल्या तर तुमचे इन्व्हेस्टमेंट गोल्ससुद्धा अगदी व्यवस्थित पद्धतीने मीट होऊ शकतील. सो जरी तुम्हाला असं कुठेतरी वाटत असेल की अरे यार माझ्याकडे खूप पैसा नाही आहे, तर त्याच्यासाठी एक खूप छान वाक्य मी ऐकलं होतं. ते वाक्य सांगते आणि माझं भाषण संपवते की गरिबीला कधी लाजायचं नसतं,
आणि श्रीमंतीला कधी माजायचं नसतं. सो चांगल्या पद्धतीने तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू करा, नक्की यश तुम्हाला मिळेल. थँक्यू. नमस्कार मॅडम, माझं नाव रोहित सुकलाल ठाकूर आहे. आपण एक स्पष्ट वक्ते आहात, निर्भीड आहात, धाडसी आहात आणि त्याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आमच्या धुळेकरांसाठी एक ब्रँड आहात. मॅडम, आपण आयुष्य जगत असताना विविध भूमिकेमध्ये जगतात, परंतु आपण विचारमंचावर आल्यानंतर उत्तम प्रकारे बोलतात. हे बोलण्यामागचं नेमकं रहस्य काय आहे आणि आज या 21व्या शतकामध्ये आपण विविध भूमिका उत्तमरित्या पार पाडत आहात, परंतु या समाजातल्या काही महिला अशासुद्धा आहेत ज्यांचं आयुष्य आणि भविष्य त्या फक्त चूल आणि मुलापुरतंच त्यांनी मर्यादित ठेवलेले आहे. त्या महिलांना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश द्याल? जर मोठं मुलाच्या मुलीच्या दोघांच्याही माझ्यासाठी 2 इन्स्पिरेशन्स होते. कदाचित तुम्ही झी मराठीवरती लागणारी उंच माझा झोका ही सिरियल किती जणांनी बघितली? रमाबाई रानड्यांवरती होती ती, आणि त्याच्यात न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाई रानड्यांचं एक छोटंसं कॉन्व्हर्सेशन दाखवलं आहे. आणि त्याच्यात हा सेम प्रॉब्लेम रमाबाई न्यायमूर्ती रानड्यांना सांगत असतात की माझ्या सासूबाई किंवा आत्या घरच्या ज्या मोठ्या महिला आहेत त्या फक्त चूल आणि मूल एवढंच ह्याच्यात मला बांधायचा प्रयत्न करतात, माझ्या चुका काढतात. पण तेव्हा न्यायमूर्ती रानडे त्यांना सांगतात की तुला तुझा झोका उंच न्यायचा असेल तर तुला काही सॅक्रिफायसेस करायला लागतील आणि काही गोष्टी तुला मान्य करायला लागतील. ठीक आहे, काही ठिकाणी तुला माघार घ्यायला लागेल, तर ती तुम्हाला घेताना लाज नाही वाटली पाहिजे. तुम्हाला हे ॲक्सेप्ट यू कांट बी अ सुपर वुमन हे तुम्हाला माहिती पाहिजे. बरेच जण म्हणतात की म्हणजे आजकाल तो टॅग लावतात मुलींना सुपर वुमन. असं काही नसतं. आम्ही पण खूप ठिकाणी मार खातो, आम्ही पण खूप ठिकाणी माती खातो. सगळं कसं जमेल? म्हणजे मी स्वयंपाकातही चांगलीच पाहिजे, मी पोरांच्या बाबतीतही बेस्टच पाहिजे, मग मी नवऱ्याबरोबरही अगदी व्यवस्थित वेळ घालवला पाहिजे, मग मी बिझनेसमनही चांगली पाहिजे, मी सगळं कसं जमू शकेल? सो तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे की काही गोष्टी तुम्हाला नाही जमणार आहेत आणि काही गोष्टी ज्या तुमच्या टॉप लिस्टवर असतील त्या तुम्ही फोकस केल्या पाहिजेत. एक लक्षात ठेवा, टॉर्चनी पण लाईट पडतो, पण लेझरनी जो लाईट पडतो त्यांनी स्टील पण कापलं जाऊ शकतं. एवढी ताकद त्या लेझरच्या फोकसमध्ये असते. सो तो जर फोकस तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही नक्की चूलमूलमधनं बाहेर येऊ शकता. पण त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा तुमच्या पार्टनरचा सपोर्ट पण असतो. खरंच सांगते, जर मी खूप ॲम्बिशियस असले असते पण माझ्या नवऱ्याने जर रोज घरी येऊन मला म्हटलं असतं काय गरज आहे तुला काम करायची, माझ्या पगारातनं घर चालतं ना, तू आपल्या घरी थांब, काही गरज नाही आहे. अनेक वेळेला असं होतं की कारण माझ्या फील्डमध्ये तर सगळे पुरुषच आहेत, माझ्या फील्डमध्ये महिलाच खूप कमी आहेत. सो ह्यांनी जर कधी असं म्हटलं असं कशाला एवढ्या पुरुषांबरोबर जाते, काही गरज नाही, तू घरी बस, हे जर मी रोज घरी ऐकलं असतं येऊन तर कदाचित एक दिवस असा आला असतं की मला क्विट करावं असं वाटलं असतं. सो इकडं आज पुरुष मंडळी जास्ती बसलेले आहेत. सो सगळ्यांना हात जोडून विनंती करते की प्लीज तुमच्या पार्टनरला, तुमच्या मुलीला, तुमच्या सुनेला तुमच्याकडनं प्रोत्साहनाची गरज आहे. तुम्ही तेवढं प्रोत्साहन जर दिलं, सपोर्ट दिला तर ती पण नक्की पुढे जाऊ शकेल. तर आजचा दिवस आमच्यासाठी तर खूप मोठा आहे, कारण की आम्ही तुम्हाला फोनवर खूप वर्षांपासून बघतोय पण कधी प्रत्यक्षात भेटवलं असं वाटलं नव्हतं. तर आज आमचा एक स्वर्ण क्षण माना. माझा प्रश्न असा होता की आजच्या स्थितीला जे आमच्या एजचे किंवा आमच्या जनरेशनचे मुलं आहे त्यांना दर टायमाला शिकण्यासाठी आणि त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलेलं राहतं. पण आजकाल आपण बघतो खूप तर अशा काही आपली एज्युकेशन सिस्टीम आहे ते एम्प्लॉईज घडवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना तयार करतात. असं का? पण आणि कधी करत बी असतील. आता जसं आपलं एज्युकेशन सिस्टीम आहे पण तसं फॉरेनचं नाही आहे. फॉरेनचे लोक त्यांचे बिलिनियर्स तयार करतात पण आपल्यासारख्या एज्युकेशन सिस्टमला असं करता येत नाही. पण आपल्यासारख्या एज्युकेशन सिस्टमला ड्रॉपआउट करायला लागतो, नाही तर जे आहेत त्याच्यानुसारच ट्रेंडमध्ये चालून पुढं करायला लागतं. सॅलरीड क्लासला किंवा एम्प्लॉईजला मोठं करण्याच्या मागे जरी त्यांचं एक थॉट प्रोसेस असेल तरी माझं पर्सनल मत असं आहे की एज्युकेशन भयंकर महत्त्वाचं असतं. तुम्ही असं प्लीज मानू नका की ह्या शाळामध्ये काही नाही पडलेलं आहे, कॉलेजमध्ये काही नाही पडलेलं आहे, हा बघा ड्रॉपआउट आहे आणि त्याची $1 मिलियन कंपनी आहे. असे किती ड्रॉपआउट्स आहेत? मोजा किती ड्रॉपआउट्स आहेत जे कॉलेजमधनं ड्रॉपआउट झालेले आहेत, शिक्षण पूर्ण नाही केलेले आहेत आणि $1 बिलियन कंपनी घेऊन बसलेले आहेत. असे किती असतील?
100च्या आत असतील. पण ज्यांनी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं आणि ज्यांनी चांगल्या पद्धतीने शिकून त्यांनी जे जे शिकलं ते बिझनेसमध्ये आणायचा प्रयत्न केला, यांची संख्या नक्कीच जास्ती असेल. बरेच जण आजकाल ड्रॉपआउट्सला ग्लोरीफाय करतायत, जे माझ्या मते चुकीचं आहे. ड्रॉपआउट्स ही ग्लोरीफाय करण्याची गोष्ट नाही. मला खूप जण विचारतात का तू CA झालीस पण तू CAच्या संबंधात काय करतेस? काहीच नाही करत आहे मी. आज ना ऑडिटची प्रॅक्टिस करते ना मी टॅक्सची प्रॅक्टिस करते. पण CAमध्ये जी डिसिप्लिन मी शिकले, जे हार्डवर्क मी शिकले ते आज मी वापरते. CAमध्ये माझं जे लॉजिक डेव्हलप झालं ते मी आज वापरते. सो जरी शिक्षण पद्धती एम्प्लॉयमेंटसाठी होत असेल तरी आपण नुसतं रडत बसण्यात काही पॉईंट नाही आहे. तुम्हाला त्याच्यातनं जर बिझनेसमन होण्यासाठी काही करायचं असेल तर माझ्या मते असे मंच आहेत की जे नवीन उद्योजकांना घडवत आहेत. इकडे एका ठिकाणी त्रुटी असेल, दुसरीकडे काहीतरी होप पण असेल, त्या होपकडे जास्ती लक्ष द्या रादर दॅन त्रुटींकडे लक्ष देण्याच्या ऐवजी. आणि गेल्या 10 वर्षापासून मी एक इन्व्हेस्टर, सुरुवातीला मी एक ट्रेडर होतो. स्पॉन्जी स्कीम्समध्ये बरेच ट्रेड करत असताना जसे तुमचे यावेळेस सुरुवातीला आता ॲप ट्रेडिंग आहे, सुरुवातीला कॉली ट्रेडिंग होतं आणि तेव्हा कम्युनिटी हा सगळ्यात मोठा, जसं आता ऑप्शन ट्रेडिंग होतं तसं कम्युनिटी हे राहायचं. त्याच्यात खूप मोठ्या कमी वयात खूप मोठा लॉस करून नंतर मी इन्व्हेस्टर झालो. आज माझा पोर्टफोलिओ कमीत कमी 50 लाखाच्या वर आहे. क्या बात आहे. तर माझा सुरुवातीला एक प्रश्न असा होता की बऱ्याचशा लोकांना आज तुमच्यासारखे जे यूट्यूबर्स आहेत यांच्याकडून खूप लॉकडाऊनपासून खूप नॉलेज मिळालं आहे आणि इन्व्हेस्टरचा जो आकडा भारतात वाढला आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये जगातले सगळे लोक जसे आता बघतात की सगळे मार्केट खाली आहेत, पण आपल्या मार्केट जसं आज जगात सगळ्यात वरच्या लेवलवरती आज काम करतं आहे. आज त्याच्यासाठी सगळ्यात जास्त श्रेय तुमच्यासारख्या लोकांना दिलं गेलं पाहिजे. मी गेल्या 2 वर्षापासून तुमचे व्हिडिओज तुमचे सगळे बघत असतो. तुमच्याच याच्यापासून मी लॉकडाऊनलाच मी तुमचे टर्म इन्शुरन्सपासून तर सगळे इन्शुरन्स हे तुम्ही जसे सांगितले तसं मी प्लॅनिंग केलं आहे. फक्त एक अडचण अशी आहे की आता माझ्यासारखे जे विचार करणारे लोक आहेत, मी जॉब करतो, इन्व्हेस्टर आणि ट्रेडर याच्यात गल्लत होते की काही वेळेस ओव्हर ट्रेड, जसं आता हे विषय बोलला नाही पाहिजे, वेळ जास्त होतोय, पण तरी मी आज सांगतो की आमच्यासारख्या लोकांमध्ये खूप काही अडचणी असतात की आम्ही ट्रेडर बनतो की इन्व्हेस्टर बनतो याच्यात गल्लत होते. तर ती कशी शोधली पाहिजे आणि त्याच्यात कसं आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शन आम्हाला हवं की आम्ही ट्रेडर आणि इन्व्हेस्टर याच्यातलं गल्लत होऊ नये आणि त्या पैशांचं चांगलं आम्हाला युटिलाइज झालं पाहिजे. असं तुम्ही कुठली मोठी नावं घ्या. वॉरन बफे नाव ऐकलंय? ट्रेडर होते का इन्व्हेस्टर? राकेश झुंझुनवाला नाव ऐकलंय? ट्रेडर होते की इन्व्हेस्टर? अशी मी यादी भरपूर कळू शकते. हे सगळे जनरली लोक इन्व्हेस्टर्स असतात. प्रॉब्लेम असा असतो की सगळ्यांना लगेच पैसे पाहिजे असतात. सो ते नाही होऊ शकत स्टॉक मार्केटमधनं. तुम्हाला पेशन्स ठेवायला लागेल आणि पेशन्स ठेवला तरच त्याची फळं तुम्हाला एका लॉंगर टर्ममध्ये मिळतील. शॉर्ट टर्ममध्ये जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला बाकी वेगळे फॉर एक्झाम्पल मी कायम सांगते की शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर याच्यासाठी FD हाच एक सोर्स असू शकतो किंवा रिकरिंग डिपॉझिट असू शकतं किंवा लिक्विड म्युच्युअल फंड्स असू शकतात. पण तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये स्टॉक मार्केटमध्ये आज गुंतवले, उद्या काढले, उद्या गुंतवले, त्यांनी माझं तरी मत असं आहे की नाही होऊ शकत. मी आणि अक्षयने आमच्या ऑफिसमध्ये हे केलं. जे म्हणतात ना आम्ही एवढे कमवले, आम्ही त्यांना म्हणतो 3 वर्षांचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समोर आणायचं. आणि मॅडम एक प्रश्न फक्त, 3 वर्षांचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जेव्हा समोर आणायचं म्हटल्यावर कोणीही आलं नाही पुढे. मॅडम फक्त एक प्रश्न, आम्ही डिजिटल करन्सीमध्ये आता डिजिटल करन्सीमध्ये आता जे तरुण लोकांमध्ये जो नवीन क्रेज सुरू झाला आहे त्याच्यात बरेचसे ट्रेडर फॉरेक्स ट्रेडिंग आणि डिजिटल करन्सीचे ट्रेडर, तर त्याच्यात पण आम्हाला थोडंसं अवेअरनेस. नको फॉरेक्स ट्रेडिंग तर अजून लिगल नाही आहे. बरेच नोटिसेस गेलेले आहेत. ऑक्टाएफएक्स सारख्या कंपनीजला बऱ्याच नोटिसेस गेलेल्या आहेत. अनफॉर्च्युनेटली असं ऑक्टाएफएक्स सारखे ब्रँड्स पण माझ्याकडे आले होते की तुम्ही आमचं प्रमोशन करा. म्हणलं जे लिगल नाही ते मी नाही करू शकत प्रमोट. सो प्लीज फॉरेक्स ट्रेडिंग अशा भरपूर जाहिराती मी बघितलेल्या आहेत की मी त्याचे ट्रेड्स कॉपी करायचे आणि पैसे कमवायचे आणि ते ऑब्व्हियसली एवढेच दाखवतात एवढे पैसे मिळाले, तेवढे पैसे मिळाले. असं काही नाही घडत. प्लीज फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करू नका. आणि तुम्हाला जर बिटकॉईन, इथर, डोजकॉईन अशा काही तुम्ही संकल्पना ऐकल्या असतील तर त्याच्यात जरी गुंतवायचे असतील पैसे तरी मी त्याला एक पार्टी फंड म्हणून अमाऊंट म्हणते, तेवढीच गुंतवा. पार्टी फंड म्हणजे काय? मी एका दिवशी जर पार्टी करायला गेले तर मी किती खर्च करू शकते? लेटसे मी 2000 रुपयाची पार्टी केली, मला काय फरक नाही पडत. म्हणजे मी वर्षात 12 पार्टीज केल्या, सो 12 गुणिले 2000 24,000 रुपये मी पार्टीजवर वर्षाला घालवू शकत असेन.
तर मी 24,000 रुपये क्रिप्टोमध्ये टाकू शकते. बुडले तर बुडले, मी क्रिप्टोमध्ये पार्टी केली आणि 24,000चे वाढले तर अरे वा, पार्टीमधनं पैसे मिळाले. तेवढेच गुंतवा, त्याच्यापेक्षा जास्ती नको. आज आमच्या धुळेकरांना खानदेश उद्योग प्रबोधिनीच्या माध्यमातून आपण खूप ज्ञान दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण जो मांडलाच आहे की 75वं अमृत वर्ष सुरू असतानासुद्धा आपण जो मूळ मुद्दा दिला की या देशाचा, कुठल्याही देशाचा शिक्षण हा मूळ पाया असतो. खरं परंतु शिक्षणामध्येच हा विषय का दिला नाही आपण जो मांडलेला आहे, तर आपण हाच विषय जर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांपर्यंत असाच विषय जर गेला, कारण पूर्वी आम्ही बघितलेलं आहे शिक्षण मंत्री म्हणजे 7वी पास झालेले पण बघितलेले आहेत. आणि ज्याला ज्याचं ज्ञान नाही तेही मंत्री त्या विषयाचे मंत्री झाल्यामुळे देश अधोगतीलाच गेलेला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण जर हा मुद्दा माननीय पंतप्रधान साहेबांकडे किंवा आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांपर्यंत हा विषय गेला, तर शिक्षणातूनच हे माध्यम जर लहानपणापासून दिलं, म्हणजे वयापासून, तर हा भविष्य आपल्या भारताचं उज्ज्वल होईल. आय थिंक ह्यांच्या प्रश्नासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण जनरली मराठी घरांमध्ये जेव्हा पैशांच्या बद्दल गप्पा चालू असतात आणि तिकडनं लहान मुलगा आला किंवा लहान मुलगी आली की सगळे मोठे लोक काय म्हणतात, पैशाचं यांच्यासमोर नाही बोलायचं. आणि अशा ह्याच्यात सर म्हणतात की लहान मुलांपासून सगळ्यांना फायनान्शियल एज्युकेशनची गरज आहे. असं मी ऐकलेलं आहे की जी नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी नवीन येते त्याच्यात फायनान्स हा विषय आणतायत असं म्हणे. मी शुअर नाही आहे, पण असं आहे, असं मी पण ऐकलं होतं. कारण मी हा 1-2दा विचार मांडून पण बघितला, अजून मोदी साहेबांपर्यंत नाही जाता आला. सो त्यांच्यासमोर नाही मांडता आला हा विषय. 1-2 लीडर्ससमोर मांडायचा मिळालं होतं एक अपॉर्च्युनिटी आणि मी ते मांडून पण दाखवलं त्यांना विषय. माझं असं मत आहे की जसं आपण इकॉनॉमिक्स आणि जॉग्रफी एकत्र शिकतो किंवा हिस्ट्री आणि सिविक्स, इतिहास आणि नागरिकशास्त्र आपण एकत्र शिकतो, तसं गणित आणि फायनान्स हा क्लब जरी करून आला तरी पण खूप सोयीचं होईल आणि होपफुली आपण करूत. पण एक सगळ्यांना गंमत म्हणून सांगते, हा प्रॉब्लेम फक्त भारतात आहे. मी आत्ता दुबईमध्ये एक लेक्चर द्यायला गेले होते आणि माझ्या त्या लेक्चरमध्ये 20 वेगळ्या वेगळ्या देशांमधून आलेले लोक अटेंड करत होते माझं लेक्चर. आणि मी सगळ्यांना हा प्रश्न विचारला की तुमच्या देशात काय घडतं. पार पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका म्हणाल ते देश होते तिकडे, आणि सगळ्यांकडनं एकच उत्तर आलं, आमच्या देशात नाही शिकवत शाळेत. सो जर भारताने हा विषय शाळेत आणला तर कदाचित भारत पहिला देश असेल की जे फाइनेंस शाळेत आणेल. मैम मेरा एक क्वेश्चन है, एक्चुअली वो एक मानसिकता है कि अगर धंधा स्टार्टअप करना है तो पहले लॉस ही होता है, तो हाँ. सही है या गलत? ऐसे ज़रूरी नहीं है. आप जब सर्विस इंडस्ट्री में हो तो मेरे लिए कुछ भी तो कॉस्ट है ही नहीं. आप अगर लेक्चर्स बना रहे हो, वो कलाकार कौन है, आप ही है. आपको सिर्फ जो शूटिंग का कॉस्ट लगेगा उतना लगेगा, विच इज़ वेरी नेग्लिजिबल. तो बिजनेस जिसमें सिर्फ लेक्चर्स वगैरह जैसे, और जहाँ पे जो बंदी सिखा रही है वही बिजनेसमैन है, तो 80-90% प्रॉफिट मार्जिन हो सकता है. क्यों लॉस करेंगे. तर एक पुस्तक वाचलं, द मॅन हू सॉल्ड द मार्केट. जिम सिमन्स याने 1960 ते 2022पर्यंत त्याच्या मेंडलिन या हेज फंडामध्ये दरवर्षी 66% रिटर्न असं 25 वर्ष दिलं. आणि त्यासाठी त्याने ॲल्गोरिथम्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर या सगळ्यांचा वापर केला. आणि जर त्याच्या फंडाने 25 वर्ष 66% पर इयर याप्रमाणे जर रिटर्न्स दिलेले असतील तर खरंच यापुढे फायनान्शियल मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवण्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा त्या प्रकारचं कोडिंग याचा किती उपयोग होऊ शकेल. ज्याला आपण अल्गो ट्रेडिंग म्हणतो ते भारतात ऑलरेडी आहे. माझ्या ओळखीत खूप जण आहेत जे अल्गो ट्रेडिंग करतात, सगळे लॉसमध्ये आहेत. प्रॉब्लेम असा होतो, अल्गो ट्रेडिंगला रूल्स असतात ना. इथपर्यंत आलं की लॉस बुक करायचा म्हणजे करायचा. त्याच्यामुळे
लॉस करणारे सगळ्यात जास्ती जण मी अल्गो ट्रेडिंगमध्येच बघितलेले आहेत. आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाचा डेटा पॉईंट सांगते, तुम्ही कदाचित जर वाचलं असेल न्यूजमध्ये, मनी कंट्रोलवर मोठं आर्टिकल आलं होतं. सेबीने आत्ता एक 3 का 4 दिवसांपूर्वीची बातमी आहे, त्यांनी काही हजार F&O फ्युचर्स अँड ऑप्शन्स ऐकले का सगळ्यांनी? हात पडलेत का? फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये त्यांनी अख्खा डेटा काढला होता आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की 90% जणं लॉसमध्ये आहेत. 90% जणं. आता ह्याच्यापेक्षा अजून पुढं मी काही बोलू नाही शकत. प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग ऑप्शन ट्रेडरकडे ऑप्शन सेलरकडे जास्ती असते ॲज कम्पेअर्ड टू ऑप्शन बायर. सो जनरली हे मोठे लोक प्रॉफिट्स घेऊन जातात आणि रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स लॉसमध्ये फसतात आणि त्याच्या पुढे सगळा खरा खेळ सुरू होतो. कारण मला सपोज ऑप्शन्समधनं लॉस झाला, 20,000 रुपये लॉस झाला, मग मी काय म्हणणार? आता दाखवतेच 20,000 कमवून, आणि ऑप्शन्समधनंच कमवून दाखवणार. ह्याला आपण इंग्लिशमध्ये रिव्हेंज ट्रेडिंग नावाची कॉन्सेप्ट म्हणतो. बदला घेणे, मार्केटमधनंच बदला घ्यायचा. मग मी अजून डबल कॅपिटल लावते 40,000 आणि म्हणते बघू कशी 20,000 नाही कमवत. मग काय होतं? 40,000ही जातात. मग परत रिव्हेंज ट्रेडिंग करायला जाते. आणि ह्याच्यात परत मी तेच सांगते, मी खूप उदाहरणं अशी बघितलेली आहेत माझ्याकडे. आणि सांगायला खूप वाईट वाटतं, पण चार्टर्ड अकाउंटंट्स माझे जे विद्यार्थी आहेत, काही जण माझ्याकडे येऊन मोठी मुलं रडली आहेत अक्षरशः की मॅडम खूप लॉस झाला, चुकलं माझं. इतका वाईट प्रॉब्लेम की ज्यांनी बिझनेस लोन काढली आणि बिझनेस लोन काढून F&Oमध्ये ट्रेडिंग केलेलं आहे. सो प्लीज अशा एखादा तो माणूस असेल, मी ते पुस्तक नाही वाचलं, कदाचित एखादा माणूस असेल, पण तुमच्यापैकी कोणाला असं वाटतंय का की मी पण तोच एक माणूस, तो दुसरा मीच असणार आहे? असं प्लीज उगाच काहीतरी आशा बाळगू नका. मी कायम म्हणते की असा जो खात्रीशीर सांगतो, असे फक्त जगात 2च लोक आहेत. एक आहे देव आणि दुसरा आहे लायर, खोटारडा. सो असं शक्यतोवर नका तुम्ही. कोणीही जरी म्हणलं की माझं एवढा टक्के प्रॉफिट आहे, तेवढा टक्के प्रॉफिट आहे, मी एवढे सगळ्यांना सांगा तुमचे स्टेटमेंट्स आम्हाला दाखवा आणि बघू किती जण दाखवत आहेत. हा एक एक्सेप्शन असू शकेल जे तुम्ही पुस्तक म्हणताय ते मी वाचलेलं नाही, सो आय वोंट कमेंट ऑन दॅट. बट नका तुम्ही त्याच्यामध्ये पडू. ऑप्शन्स कॅन बी व्हेरी रिस्की, खूप रिस्की असू शकतात. जेव्हा तुमच्याकडे 1 ते 2 लाख स्पेअर कॅपिटल मिळेल की ठीक आहे मी 1-2 लाख रुपये साईडला ठेवू शकते आणि मी खेळू शकते 1-2 लाखमध्ये, तेव्हा तुम्ही ऑप्शन्स करा, नो प्रॉब्लेम. तोपर्यंत नका करू प्लीज. तुम्हाला एक प्रश्न आहे की कम्युनिकेशन कसं बिल्ड करतात? कारण की आज तुम्ही बोलताय की मुली प्रश्न विचारत नाही, तर मला पण म्हणजे तो मनात भीती वाटत होती की कोणाला प्रश्न विचारलं की गर्दी कशी बघणार मला, तर तो कसा बिल्ड करायचा आणि काय फायदा त्याचा? मी पण कदाचित MBA आणि CAच्या वात्रट पोरांना शिकवून, कारण सगळ्यांचं ध्येय काय असतं की टीचरला कसं पाडायचं. सगळ्यात असे प्रश्न काढायचे की जे त्यांना उत्तरच देता आलं नाही पाहिजे. तो पहिल्याच दिवशी मी सांगायचे जाऊन की मी CA आहे, पहिल्या अटेम्प्ट झालेले आहेत, त्याच्यामुळे तुमच्यापेक्षा माझ्याकडे थोडी जास्ती बुद्धी असं मला वाटतं. शिकायचं असेल तर शिका, नाही तर निघा. कधी कधी ॲरोगंट व्हायला लागतं. पण जेव्हा 2 लेक्चर्स बसायचे तेव्हा त्यांना जाणवायचं नाही काहीतरी आहे बाबा. पण तो तुम्हाला हळूहळूच कॉन्फिडन्स बिल्ड करता येतो. म्हणजे कॉन्फिडन्स कसा काय लेवलपर्यंत आणि तुमचं ऑब्झर्वेशन स्किल्स, कॉन्फिडन्स काय लेवलपर्यंत बिल्ड होऊ शकतो. तर एक छोटंसं उदाहरण सांगते. माझ्या CAच्या वर्गामध्ये 50-100 पोरं नसतात, साधारण 600 मुलं असायची एका वर्गात. आणि शेवटून दुसऱ्या बाकावर बसलेला मुलगाला मी उभं केलं, म्हणलं उठ, म्हणलं मी काय करते आणि तू काय करतोय. तो घाबरला एकदम. म्हणलं कँडी क्रश खेळतोयस ना. तो म्हणलं सॉरी मॅडम, पण तुम्हाला कसं कळलं? स्टेजवरनं दिसणं शक्यच नाही आहे माझा मोबाईल. म्हणलं मी जे काहीतरी महत्त्वाचं सांगते, सगळ्यांचे हात असे असे जात आहेत, तुझ्या एकट्याचाच हात असं जातोय. सो हे कसं कळालं? हे ऑब्झर्वेशन कसं डेव्हलप झालं? हळूहळू होतं, ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम होतं. एका रात्रीत नाही घडू शकत या गोष्टी. जेव्हा मी 10 वर्ष शिकवलं ना, तेव्हा आज कदाचित एवढं स्टेज कॉन्फिडन्स आलेला आहे. सो सातत्याने करत राहा, आपोआप होईल. खूपच छान, धन्यवाद मॅडम. आपल्याला शिक्षक आम्ही आज पाहिला.